कोकणात आल्यावर इथल्या जेवणातले अनेक पारंपरिक पदार्थ मला खूप आवडायला लागले. इथल्या पदार्थाची एक खासियत म्हणजे अगदी साध्या कडधान्याला सुद्धा इतकी खास पारंपरिक चव दिली जाते. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. श्रावणातले दिवस असोत, सण समारंभ असोत किंवा घरचा साधा जेवणाचा बेत, कडव्या वालाची ही चमचमीत रस्सा भाजी केली की ताटाची रंगतच वाढते. या भाजीची खरी मजा आहे ती तिच्या खास वाटणामध्ये. योग्य प्रमाणात साहित्य घेऊन हे वाटण तयार केलं की वालाची भाजी इतकी खमंग आणि चविष्ट लागते की गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत ताट कधी संपतं कळतच नाही. आज मी तुम्हाला हे पारंपरिक वाटण अगदी योग्य प्रमाणात कसं तयार करायचं आणि त्यापासून कुकरमध्ये अवघ्या 5 ते 10 मिनिटात भन्नाट वालाची उसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी कडवे वाल घेतलेले आहेत. साधारण गडद पिवळट किंवा चॉकलेटी रंगाचे हे वाल असतात, ज्यांना कडवे वाल म्हणतात. यापेक्षा थोडे मोठे आणि पिवळसर रंगाचे असतात, त्याला पावटा असं म्हणतात. कडवे वाल कोकणामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत आणि आज आपण याच कडव्या वालाची भन्नाट भाजी बनवणार आहोत. तर वाल भिजत घालताना किती घ्यायचे असा प्रश्न असेल तर कोणतेही कडधान्य भिजत घालताना एक साधं प्रमाण लक्षात ठेवायचं. एका व्यक्तीसाठी 1 मूठ कडधान्य. त्यामुळे आज मी 4 माणसांसाठी वालाची भाजी बनवणार आहे, म्हणून 4 मूठ कडवे वाल मोजून घेतले आहेत. आता पुढे झाकण असलेला स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे. त्यामध्ये हे घेतलेले वाल घालायचे. आता यामध्ये वाल पूर्णपणे बुडतील आणि त्याच्यावर साधारण 2 ते 3 इंच पाणी राहील एवढं कोमट पाणी घालायचं आहे. पाणी खूप गरम घ्यायचं नाही. पाण्यामध्ये बोट काही सेकंद सहज राहू शकेल इतपतच पाणी कोमट असायला हवं. या कोमट पाण्यामुळे वाल लवकर भिजतात आणि छान फुलतात. पाणी घातल्यानंतर जे वाल पाण्यावर तरंगत असतील ते काढून घ्यायचे आहेत. आता डब्याला झाकण लावून हा डब्बा 7 ते 8 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवायचा आहे. वाल भिजायला इतर कडधान्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. साधारण सकाळी 10 वाजता मी हे वाल भिजत घातले होते आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. म्हणजे 8 तासामध्ये वाल छान भिजले आहेत आणि छान फुलले आहेत. आता हे भिजलेले वाल एका चाळणमध्ये काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचे. वालांना थेट हवा लागू नये आणि त्यांना छान मोड यावेत यासाठी चाळणमध्ये स्वच्छ ओलसर कापड हलकंसं झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने ठेवलं की वालाला योग्य उब मिळते आणि छान मोड येतात. आता हे वाल रात्रभर उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. बघा, आता आपण सकाळी बघतोय अशा पद्धतीने ठेवलं की वालाला योग्य उब मिळते आणि छान मोड येतात. अगदी लांब आणि सुंदर मोड आलेले आहेत. अशा मोड आलेल्या वालाची भाजी तर खूपच स्वादिष्ट लागते. आता या मोड आलेल्या वालाची साल काढून घ्यायची आहेत. पण हे वाल थेट सोलायला घेतले तर साल सहज निघणार नाहीत. त्यासाठी एका टोपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते हलकंसं कोमट करून घ्यायचं. बोट काही सेकंद सहज पाण्यामध्ये राहतील इतपतच कोमट असायला हवं. आता या कोमट पाण्यामध्ये मोड आलेले वाल घालायचे, वरून झाकण ठेवायचं आणि साधारण 10 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे. यामुळे वालाची साल मऊ होतात आणि नंतर अगदी सहजपणे निघतात. 10 मिनिटांनंतर बघतोय वालाची साल छान मऊ झाली आहेत. आता या पद्धतीने सगळ्या वालाची सालं काढून घेऊया. त्यासाठी एक वाल अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये अलगद पकडायचं आणि हलकासा दाब द्यायचा. बघा, साल अगदी सहजपणे निघते. हे सगळे वाल एक एक करून व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे वाल सोलून घेतले आहेत आणि सोलून झाल्यावर ते लगेच पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. कारण सोलल्यानंतर वाल तसेच उघडे ठेवले तर त्याचा रंग बदलून ते थोडे काळपट होऊ शकतात. त्यामुळे सोललेले वाल पाण्यामध्ये ठेवले की त्याचा रंग छान टिकून राहतो. आता भाजीसाठी आपल्याला एकदम खमंग आणि पारंपरिक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतला आहे. 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा, ओल्या खोबऱ्याचे काप, सुका खोबरा, कढीपत्ता, अर्धा टोमॅटो आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे. इथे ओलं आणि सुकं दोन्ही खोबरं वापरल्याचं कारण म्हणजे ओल्या खोबऱ्यामुळे वाटणाला मऊपणा, छान टेक्स्चर आणि नैसर्गिक चव मिळते, तर सुक्या खोबऱ्यामुळे वाटणाला खमंगपणा आणि भाजीला छान रंग येतो. त्यासोबत इथे मी 1 मूठभर ताजी कोथिंबीरही घेतली आहे. हे सगळं साहित्य खमंग भाजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तव्यावर 1 चमचाभर तेल घालायचं आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की यामध्ये घेतलेलं सगळं साहित्य घालायचं. आता हे सगळं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे.
इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे वाटण भाजताना अजिबात घाई करायची नाही. मध्यम आचेवर हे सगळं साहित्य भाजलं की याचा खमंगपणा आणि सुगंध छान खुलून येतो. कांदा छान परतला की त्याचा गोडसरपणा येतो, खोबऱ्याचा छान खमंगपणा येतो आणि लसूण, आलं, कढीपत्ता याचा सुगंध सगळ्या वाटणामध्ये मस्त मिसळतो. हे साहित्य आपण आत्ताच व्यवस्थित भाजून घेतलं की पुढे भाजी करताना पुन्हा वाटण जास्त भाजावं लागत नाही. त्यामुळे या स्टेपला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण सगळं साहित्य आतून व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. आपण बघू शकता वाटण किती छान खमंग भाजलं गेलं आहे. सगळ्या साहित्याला मस्त रंग आला आहे आणि सुगंध तर अगदी भन्नाट येतोय. आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे वाटण तव्यावरच पूर्णपणे गार होऊ देणार आहे. इथे मी कोथिंबीरही या वाटणामध्ये घालून घेतली आहे. आता हे वाटण पूर्ण गार झाल्यावर हे फिरून घेणार आहोत. आपण भाजून घेतलेलं सगळं साहित्य अगदी पूर्णपणे गार झालं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बारीक गुळगुळीत वाटून घेऊया. गरज वाटली तर यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि सगळं साहित्य अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. पाणी मात्र एकदम जास्त घालायचं नाही, गरजेनुसार थोडं थोडं घालायचं आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता भाजीला लगेच फोडणी घालूया. इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा. हिंग छान फुलला की यात 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा. नंतर कढीपत्ता आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा. ही फोडणी छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायची. कांदा छान परतला की यामध्ये कोरडे मसाले घालायचे. इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी धनेपूड घातली आहे. हे कोरडे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा कच्चापणा निघून जातो, रंग आणि चव दोन्हीही छान खुलून येते. मसाले छान परतले की यामध्ये सालासकट मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेला 1 बटाटा घालायचा. त्यानंतर सोलून घेतलेले वाल आणि चवीपुरतं मीठ घालायचं. वाल आणि बटाटा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे मसाला सगळ्या वालांना आणि बटाट्यांना व्यवस्थित लागतो. आता यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणामध्ये पाणी घालायचं. ही पद्धत केल्यामुळे वालाचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते आणि भाजीला छान चव येते. बघा, इथे ताटामध्ये ठेवलेलं पाणी छान गरम झालं आहे. हे ताट काढून बाजूला ठेवूया आणि यामध्ये आपण वाटून ठेवलेलं वाटण घालायचं आहे. इथे मी 2 चमचा वाटण घातलं आहे. त्यानंतर वाटण छान परतून घ्यायचं. वाटणाला छान तेल सुटलं की यामध्ये ताटातलं गरम पाणी घालायचं. तुम्हाला भाजीला थोडा जास्त रस्सा हवा असेल तर यामध्ये पाणी थोडं वाढवू शकता. त्यासाठी पाणी कोमट करून घ्यायचं आणि गरजेनुसार वरून घालायचं. पाणी एकदम जास्त न घालता थोडं थोडं घालून भाजीचा रस्सा आपल्या आवडीनुसार ठेवायचा. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1च शिटी काढून घ्यायची आहे. चला तर मग 1 शिटी झाल्यावर कुकर उघडून पाहूया. वाल आणि बटाटा दोन्ही छान मऊ शिजले आहेत आणि वाटणाचा मसाला सुद्धा भाजीमध्ये अगदी मस्त मिसळला आहे. या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला साहित्याचं प्रमाण पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच पहा. तर आपली कडव्या वालाची भन्नाट भाजी अगदी मस्त तयार झाली आहे. कडव्या वालांना आलेलं हे छान मोड, त्यातलं पारंपरिक खमंग वाटण आणि मसाल्याचा चमचमीत रस्सा, गरमागरम भाकरीसोबत ही भाजी वाढली की साधं जेवण सुद्धा अगदी खास होतं. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.